नमस्कार संदीप भाऊ. जिल्हा परिषदचं बिगुल वाजलंय. 2026 जिल्हा परिषदच्या निवडणुका लागलेल्या आहेत. आपण पाहताय तर पश्चिम विभागामध्ये आता जिल्हा परिषदचं वारं सध्या असं फिरलेलं आहे की माईताई सध्या प्रकाशात आहेत फार. कारण प्रकार असा घडलाय, कुकुडेश्वरच्या प्रांगणात निष्ठावंत शिवसैनिकांना उमेदवारी जाहीर केली आणि ती उमेदवारी जाहीर करून ती उमेदवारी बदलण्यात आली. त्याच्यामुळे शिवसैनिक फार नाराज आहेत आणि स्वतःसाठी काही मंडळी विकली गेली आणि निष्ठावंतांना खाली बघण्याची वेळ आणली. तुमचा थेट आरोप कुणावर आहे? स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणजे? माझा थेट आरोप दत्ता गावारींवरती आहे. त्यांनी कुकुडेश्वरच्या प्रांगणात प्रचाराचा नारळ फोडला आणि सांगितलं की शरद दादांनी प्रामुख्याने उमेदवारी आपल्यालाच दिलेली आहे आणि चांगल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना फसवलं गेलं. आता आपल्याकडे सध्या 2 उमेदवार चर्चेत आहेत, माईताई लांडे व सुनीताताई बोराडे. यांच्यापैकी तुम्हाला कोण सरस वाटते? आता माईताई लांडे फार प्रकाशात आहेत आणि आम्ही सर्वांनी निर्णय घेतलेला आहे. वरती जिल्हा परिषदला माईताई लांडे आणि खाली डॉक्टर डोळस. पण आता त्यांचं तर असं म्हणणं आहे का मराठा समाज किंवा इतर समाज हा देवराम लांडेच्या पाठी जाणार नाही. तुम्हाला काय वाटतं? अहो, मराठा समाजावर कधी देवराम लांडेंनी राजकारण केलंच नाही. आणि जर राजकारण केलं असेल तर एखादी बातमी दाखवा, मराठा समाजावर राजकारण केलं, बातमी दाखवा आणि टीका दाखवा आणि 1 लाख रुपये मिळवा. म्हणजे जातीयवादाचा काही विषय वाटत नाही तुम्हाला? नाही, जातीयवाद देवराम लांडेंनी केलाच नाही. जातीयवाद आणि पक्षावर ज्या उड्या मारता इकडून तिकडे देवराम लांडे, तर मग तुम्ही काय करता? तुम्ही तेच केलं ना. फार जमीन आसमानाचा बदल. माईताई लांडेंबरोबर मी आत्ताच नवनिर्वाचित 2-3 दिवसात त्यांच्यासोबत मिटिंगला होतो. फार विजन मांडणारं नेतृत्व आणि सक्षम नेतृत्व. सुनीताताईला साधं भाषण करता येत नाही, कशासाठी निवडून द्यायचं? परंतु देवराम लांडेंचं विरोधक म्हणतात की देवराम लांडे यांनी 25 वर्ष झेडपीच्या अध्यक्ष असताना त्यावेळेपासून तर आजपर्यंत काय काम केली? काम म्हणण्यापेक्षा मी काय म्हणतोय, गरिबांना जर आधार कोणी दिला असेल तर ते देवराम लांडेंनी दिला. आजही आदिवासी समाजाने देवराम लांडे यांच्या उभं राहणं माग गरजेचं आहे. कारण की का तर आज हे नेते स्वतःच्या स्वार्थासाठी इकडून तिकडे पक्ष बदल करतात आणि देवराम लांडेंवर टीका करतात. ती कितपत योग्य हे समाजाने लक्षात घ्या. यांनी देवराम लांडेंचं वजन वरच्या पक्षश्रेष्ठींपाशी असण्याचं कारण बघा. अजितदादा पवारांनी माईताई लांडेंना उमेदवारी दिली, हे किती भाग्याचं काम. खालचे कार्यकर्ते 100 जण देवराम लांडेंच्या विरोधात आहेत. ही ताकद ओळखा. समाजाने विखरून जाऊ नका. समाजाने एकनिष्ठेने राहा आणि देवराम लांडेंना, माईताई लांडेंना भरभरून मतदान करा. परंतु आता राष्ट्रवादी देवराम लांडेला तिकीट जाहीर केल्यामुळे सर्वच राष्ट्रवादीचे पदाधिकारी शिवसेनेत गेले. अहो, त्या 50-100 जणांनी देवराम लांडेंना काहीच फरक पडण्यासारखं नाहीये. खालचा समाज देवराम लांडेंवर प्रेम करणार आहे. आदिवासी समाज लीड देणार आणि मराठा समाज सुद्धा लीड देणार. आता सुनीताताई बोराडे शिवसेनेत गेले, याचा फायदा होईल का त्यांना? 100%. तुम्ही कुकुडेश्वरच्या प्रांगणात नारळ फोडता आणि 15 दिवसात पाकिट आल्यावर बदलता. गेंड्यासारखी माणसं सापासारखे रंग बदलतात. काय उपयोग आहे त्याचा? याला राजकारण म्हणलं जातं का? स्वतःच्या स्वार्थाच्या आकाशापोटी तुम्ही जर निर्णय बदल करत असाल तर काय उपयोग आहे त्याचा? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही काय सल्ला द्याल आता? माझं एकच म्हणणं आहे का ज्या देवराम लांडेंवरती पक्षांतर बदलासाठी इकडून तिकडे टीका होत होती, त्या देवराम लांडेंना संधी द्या. त्यांनी समाजासाठी पक्षांतर केलं होतं आतापर्यंत. तो माणूस योग्य. देवराम लांडेंचं काम नाही असे विरोधक म्हणतात. अहो, विरोधक काही बोलतात. त्याचा नुकसान माईताई लांडेंना होईल? अजिबात होणार नाही. माईताई सुशिक्षित उमेदवार, पेपरचं नॉलेज, पेपर वर्किंगचं नॉलेज, सर्व गोष्टी. इथं साध्या यांना भाषण करता येत नाही. एखादा इंग्लिश मधला पेपर यांच्याकडे वाचायला द्या बरं. सुनीताताईंनी वाचून दाखवा.